आज आपण अगदी सोपी रेसिपी बघूयात, ती म्हणजे दह्याची चटणी किंवा फोडणीचं दही आपण काहीही म्हणू शकतो आणि झटपट होणारे ज्वारीचे धिरडे. पौष्टिक आहे आणि नाश्त्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. तर चला आपण त्याचं साहित्य आणि कृती बघूया. धिरडे करण्यासाठी आपण इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. हे मी एक मोठी वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर इथे 1/4 वाटी म्हणजे ज्या वाटीने आपण ज्वारीचं पीठ घेतलं आहे त्याच वाटीने आपण बेसन घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने आपण 1/4 रवा घेतलेला आहे किंवा त्याच्याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठही वापरू शकता कुरकुरीत होण्यासाठी. आणि आपल्याला थोडीशी कोथिंबीर, कांदा वगैरे हेही साहित्य लागणार आहे, तेही आपण बघूयात. इथे छोटा मीडियम साईजचा आपण कांदा घेतलेला आहे अगदी बारीक कट करून आणि टोमॅटोसुद्धा एक छोटासा घेतलेला आहे बारीक कट करून. हे अगदी तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा तुम्ही कांदा किसून घातला तरी चालेल. 2 हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे. 1 चमचा तीळ, 1 चमचा लाल तिखट आणि रंगाचं लाल तिखट हे एकत्र आहे. अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा अगदी आणि हिंग घेतलेला आहे 2 चिमूटभर. तर हे साहित्य आपण आपल्याला इथे धिरडे करण्यासाठी लागणार आहे. नमस्कार, टेस्टी नेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वात आधी आपण हे तयार करून घेऊया पीठ आपल्याला धिरडे करण्यासाठी. तुम्ही तुमच्या हिशोबाप्रमाणे तुम्ही छोटी किंवा मोठी वाटी घेऊ शकता. आता हे सर्व पीठ आपण एकत्र करून घेऊया आणि त्याच्यामध्ये सर्व साहित्य घालून आपल्याला ते अगदी पातळसर करून घ्यायचं आहे. सर्वात आधी आपण थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. एकदाच पाणी घालू नका, नाहीतर खूप पातळ झाल्यानंतर आपल्याला पीठ वाढवावं लागेल आणि मग जास्त प्रमाणामध्ये धिरडे तयार होतील. तर अगदी हळूहळू थोडं थोडं पाणी करून आपल्याला इथे घालायचं आहे आणि छान असं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. चमच्याने किंवा तुमच्याकडे जे काही असेल त्या भांड्याने, साहित्याने तुम्ही हे छान असं मिक्स करून घ्या. तर हे बघा, अशा प्रकारे आपण हे अशा कन्सिस्टन्सीमध्ये हे मिक्स करून घेतलेलं आहे, तुम्ही हे बघू शकता. आणि आता त्यानंतर आपण जे साहित्य घेतलेलं आहे, कांदा, टोमॅटो वगैरे मसाले, ते आपल्याला इथे सगळे मिक्स करून घ्यायचे आहे. तीळ घातल्यामुळे सुद्धा ह्या थालीपीठला किंवा धिरड्याला छान अशी चव येते. आणि ओवा जरूर घाला, ओव्यामुळे पण धिरड्याला छान असं सुगंधही येतो आणि चवही येते. हातावर चोळून घातल्यामुळे त्याचा सुगंध आणखी वाढतो. तर आता हे आपण हातावर चोळून घातलेलं आहे. हिरवी मिरची ही अगदी कमी तिखट आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट मिरची किंवा कमी तिखट मिरची घालू शकता. इथे लाल तिखट पण आपण घातलेलं आहे. हळद, हिंग हे इतकं आपल्याला अगदी कमी प्रमाणामध्ये साहित्य इथे लागणार आहे. असा छोट्या चमच्याने आपण हळद किंवा हिंग घालायचा, म्हणजे अगदी थोड्या प्रमाणात पडतो. मीठ घालायचं आपल्याला चवीनुसार आणि हे सर्व छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जरूर 1 चमचा इथे तेल घालायचं आहे सॉफ्टसाठी. कोथिंबीर घातलेली आहे आपण आणि हे सगळं आपल्याला मिश्रण छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपण रवा घातलेला आहे, त्यामुळे आपण 5 किंवा 10 मिनटं याला एका बाजूला रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊया, म्हणजे रवा फुलेल. आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा त्याची जे किती पातळ झालेलं आहे किंवा घट्ट झालेलं आहे ते चेक करून, जर आपल्याला असं वाटत असेल की घट्ट आहे तर थोडंसं पाणी आपल्याला घालावं लागेल. आता हे आपण थोडं थोडं पाणी करून तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे आपण ह्या कन्सिस्टन्सीमध्ये हे तयार केलेलं आहे बॅटर. आता हे आपण मिक्स झालेलं आहे छानपैकी. आपण हे एका बाजूला ठेवून देऊ आणि तोपर्यंत आपण आपली दह्याची चटणी किंवा फोडणीचं दहीची, तुम्ही जे काही नाव द्याल ते आपण तयार करून घेऊया. म्हणजे तोपर्यंत तेवढ्या वेळामध्ये हे आपलं बॅटर छान असं मुरेल. तर आता हे मी इथे 1 वाटी दही घेतलेलं आहे. हे खूप आंबट पण नाही आहे आणि खूप असं गोड पण नाही आहे, अगदी किंचितसं आंबट आहे, कारण आपल्याला चटणी करायची आहे आंबट, गोड, तिखट. तर त्यामुळे मी असं दही घेतलेलं आहे.
आणि ते छानपैकी फेटून घेतल्यानंतर त्यामध्ये 1 मोठा चमचा दाण्याचं कूट घातलेला आहे आणि जिरे पावडर घालायची। जिरे पावडर घाला अवश्य, म्हणजे छान अशी चव येते। आणि लाल तिखट घातलेलं आहे चवीनुसार। मीठ पण घालूया। अशी दह्याची चटणी तुम्ही करून बघा, खूप छान लागते, टेस्टी लागते। आता आवडीप्रमाणे दही किती आंबट आहे त्याप्रमाणे आपण साखर घालूया। इथे मी 1 चमचा साखर घातलेली आहे। कोथिंबीर वरून घालायची आहे। ही अशी बिना फोडणीची छान अशी चटणी तयार झालेली आहे। तरी पण आपल्याला आवडत असेल तर पुन्हा आपण याला वरून फोडणी देऊ शकतो। तर मी फोडणीसाठी 1 मोठा चमचा तेल घेतलेला आहे। तेलाचा धूर निघेपर्यंत गरम करून घेतलं आणि त्यानंतर पूर्णपणे धूर त्याचा नाहीसा झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी घातलेली आहे, अगदी अर्धा चमचा, आणि अगदी थोडेसे पाव चमचा जिरे घालायचे। पुन्हा लाल तिखट घालायचं कलरचं, 2-4 कढीपत्त्याची पानं घालायची आणि अगदी चिमूटभर हवा असेल तर तुम्ही हिंग घालू शकता। आणि ही छान अशी खमंग फोडणी आपण ह्या दह्यावर घातलेली आहे। तुम्ही बघू शकता छान अशी रंगही आलेला आहे आणि ही अशी आपली झटपट दह्याची चटणी अगदी पटकन तयार झालेली आहे। हे बघा, रंगही सुंदर आलेला आहे आणि नक्कीच याची चवसुद्धा छान झालेली असणार आहे। तर आता आपण हे साईडला ठेवून देऊया आणि आता आपण आपलं धिरड्याचं बॅटर कसं झालेलं आहे ते बघूयात आणि आपण धिरडे तयार करायला घेऊया। तर हे बघा, हे असं आपलं आता 10 मिनिटांमध्ये आपलं हे बॅटर छान असं मुरलेलं आहे। पुन्हा एकदा आपण त्याला चेक करून घट्ट झाले असेल तर पाणी घालायचं आहे। आता मी थोडंसं इथे पाणी घातलेलं आहे आणि आता मीडियम गॅसवर आपण हा नॉनस्टिकचा तवा तापवून घेतलेला आहे आणि त्यावर आपल्याला किती मोठे करायचे छोटे करायचे कडेने आपण हे धिरडे टाकत यायचं आणि हे अशा प्रकारे करायचं। आता याचा आकार पूर्णपणे गोल येणार नाही आणि तसेही आपण पारंपरिक आपण लहानपणापासून बघत आलेलो आहे, धिरडे कधी खूप असे गोल गरगरीत नसतात, ते थोडेसे इकडे तिकडे झालेले असतात। आता घातलं की आपण कढईने तेल सोडायचं, म्हणजे ते छान असं तेल आतमध्ये जाऊन ते शेकून निघतात छान असे आणि मस्तपैकी ब्राऊन कलरचे होतात। आता हा बघा तुम्ही, हे धिरडं खालून त्याला थोडेसे बबल यायला लागलेलं आहे, म्हणजे ते आता तव्याला सोडायला लागलेलं आहे। आपण उलटून घेऊया। हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान असं खालच्या साईडने हे धिरडं भाजलेलं आहे। दोन्ही साईडने आपण छान असं हे खरपूस भाजून घ्यायचं आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बटर लावा किंवा तूप लावा, तेल लावा, आपल्या आवडीप्रमाणे आपण काहीही लावू शकतो। आता मी इथे तेल लावलेलं आहे आणि दोन्ही बाजूनी छान असं खरपूस भाजून घेतलेलं आहे। हे बघा, छान रंग आलेला आहे। तसेच प्रकारे आपण दुसरंही करूया। कडेने सोडत चालायचं, म्हणजे ते छान त्याला जाळी पडत ते छानपैकी तयार होतं। पातळ असल्यामुळे त्याचा आकार असा वाकडा तिकडा येणार आहे, त्यामुळे काळजी नसावी। आता हे आपलं दुसरं पण आपण टाकलेलं आहे। कडेने तेल सोडायचं, म्हणजे पटकन ते तयार होतं आणि तवा सोडायला लवकर मदत होतं। आता हे आपण उलटून घेऊया आणि दोन्हीही बाजूने छान असं खरपूस भाजून घेऊया। हे बघा, तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे। हे असं आपण नाश्त्यासाठी झटपट धिरडे आणि दह्याची चटणी किंवा शेंगादाण्याची चटणी आपण काहीही खाऊ शकतो। हे बघा, दोन्हीही बाजूने छान असे हे धिरडे आपले भाजून झालेले आहे। अशा प्रकारे आपण हे सगळे धिरडे तयार करून घेऊया। आता याच्यामध्ये 7-8 धिरडे तयार होतील, ते आपण करूया। ही आपली दह्याची चटणी रेडी झालेली आहे आणि धिरडेसुद्धा आपले रेडी झालेले आहे। हे बघा, हा आपला अगदी कमी साहित्यामध्ये दमदार असा नाश्ता तयार झालेला आहे। मैत्रिणींनो, तुम्हाला रेसिपी आवडली असेल आणि ही तुम्हाला दह्याची चटणी कशी वाटली, दह्याची चटणी तुम्ही अशा प्रकारे जरूर एकदा करा आणि केल्यानंतर कळवायचं विसरू नका। तुम्ही पण दह्याची चटणी करत असाल तर तुम्ही ती कशी करता तुम्ही एकदा जरूर शेअर करा, म्हणजे मी तशी चटणी करण्याचा जरूर प्रयत्न करेल। आणि वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी तुम्ही आपल्या डेस्टिनेशन चॅनलला फॉलो करत जा आणि जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करा आणि ऑलवर सेट करा,
म्हणजे तुम्हाला छान छान रेसिपी आल्या की नवीन व्हिडिओची अपडेट लगेच मिळेल। आणि त्यासाठी तुम्ही आपल्या डेस्टिनेशन चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नवीन व्हिडिओ अशीच एखादी छानशी रेसिपी घेऊन। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। गुड बाय।